साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुव्याख्यात असणारा सद्धम्मावर आरूढ असणारा सदापूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आज आपण ज्या सूत्राचा अभ्यास करणार आहोत ते सूत्र मध्यम निकाय यामधलं आहे। त्याचं नाव आहे देवदूत सूत्र। देवदूत, देवांचा दूत। तर आपण आज देवदूत सूत्र पाहूया। देवदूत कोणी बघितला का? नाही, आज बघायचं आहे। देवाचा दूत बघायचा आहे। भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे। 3 देवदूत आहे। किती आहे? 3 देवदूत आहे। भिक्षूंनो, हे 3 देवदूत असतात। कोणते 3? इथे भिक्षूंनो, कुणी पुरुष कायेच्या माध्यमाने, वाणीच्या माध्यमातून आणि मनाच्या माध्यमाने जो दुराचार करीत असतो, काया वाचा मनाने दुराचार करत असतो, तो यानंतर इथून मरण पावल्यानंतर, देहपाताच्या नंतर, मरणानंतर अपाय गती, दुर्गतीमय विनिपात भूमी, नरकामध्ये जाऊन पडतो। विनिपात भूमी, त्या ठिकाणी त्या नरकामध्ये त्याचा जन्म होतो इथून मेल्यानंतर। कशामुळे? पाप कर्म, कायेचे पाप, वाणीचे पाप आणि मनाचे पाप केल्यामुळे त्याचा जन्म होतो नरक। नरक गतीला जात असतो, नरकामध्ये जाऊन पडत असतो। भिक्षूंनो, तिथे त्या नरकामध्ये गेल्यानंतर, त्याचा जन्म झाल्यानंतर तिथे एक द्वारपाल असतो नरकाचा। तो नरकाचा द्वारपाल दोनही हात धरतो आणि त्याला पकडून आपल्या यमराजाजवळ घेऊन जातो। त्याचा राजा असतो यमराज। त्या यमराजाजवळ घेऊन जातो आणि त्या ठिकाणी नेऊन त्याला राजाच्या समोर प्रस्तुत केल्यानंतर राजाला सांगतो, देव, या पुरुषाने न आईची सेवा केली, ना बापाची सेवा केली, ना श्रमणा ब्राह्मणाची सेवा केली, श्रमण भावाची साधना केली। श्रमण बनण्यासाठी जी साधना लागते ती साधना सुद्धा केली नाही, किंवा ब्राह्मण धर्माची ना कुळाचे लहान मोठ्याचा सन्मान केला। जे बुडेबाडे असतात, वयस्कर असतात, त्या ज्येष्ठ नागरिकांचा त्याने कधी सन्मान केला नाही। यामुळे याला दंड निर्धारित करा, याला दंड निश्चित करा। तो यमराज जवळ जाऊन तो जो नरकाचा द्वारपाल, नरकपाल असतो, तो नरकाचा नरकपाल तो आपल्या राजाजवळ घेऊन जाऊन त्याला दंडित द्या म्हणतो, दंडित करा। का? याने मायबापाची सेवा केली नाही, म्हाताऱ्या लोकांची सेवा केली नाही, श्रमण बनण्यासाठी साधना केली नाही, ब्राह्मण धर्माचं पालन केलं नाही, त्यामुळे याला दंडित करा।
याच्यासाठी दंड निर्धारित करा. तेव्हा तो राजा विचारतो त्याला, का रे पुरुषा? तो कोण विचारतो? यमराज. यमराज विचारतो, का रे पुरुष, मनुष्य भावामध्ये असताना, तू मनुष्य जीवनामध्ये असताना तुझ्या मनामध्ये काही उत्पन्न झालं नाही प्रथम देवदूताबद्दल? प्रथम देवदूत कसा असतो? कोणी पाहिला प्रथम देवदूत? हां, प्रथम देवदूत पाहिला नाही? नाही पाहिला. तेव्हा तो यमराज विचारतो की तू कधी मनुष्य जीवनामध्ये असताना प्रथम देवदूताबद्दल ऐकलं नाही, पाहिलं नाही? तो म्हणाला, नाही, मी तर देवदूत पाहिलाच नाही. तेव्हा भिक्षूंनो, तेव्हा यमराजाने त्याला पुन्हा विचारले, का तू मनुष्य जीवनामध्ये असताना मनुष्य जीवन असताना मकानाचे जसे वेळूफाटे वागतात, मकानाचे जसे वेळूफाटे वागत असतात, अशा स्त्रीला किंवा मनुष्याला तू बघितलं नाही? तो कधी जसे मकानाचे वेळूफाटे वागतात अशा प्रकारे जे स्त्री पुरुष किंवा जन्मामध्ये 80 वर्षाचा, 90 वर्षाचा, 100 वर्षाचा कोणी मकानाच्या फाट्याप्रमाणे वाकलेला कधी माणूस किंवा स्त्री पाहिली नाही? स्त्री किंवा माणूस तू बघितला नाही? ज्याचं शरीर पूर्ण वाकडं झालेलं आहे, कंबर वाकलेली आहे, दंडा घेऊन हातात चालतो, पूर्णच्या पूर्ण वाकून गेलेल्या अशा लोकांना कधी पाहिलं नाही, पुरुषाला किंवा स्त्रीला? तेव्हा त्याला विचारत आहे की तू कधी अशा लोकांना पाहिलं नाही जन्माने जे 80 वर्षाचे आहे, 90 वर्षाचे आहे, 100 वर्षाचे आहे आणि पुराण्या मकानाच्या जशा बल्ल्या बांबू जसे वागतात, या प्रकारे पुराणी तसे वेळूफाटे हे टेढे होतात, वागतात आणि सहाऱ्याकरिता, आपल्या चालण्याच्या सहाऱ्याकरिता एखादी लाठी हातामध्ये घेतात आणि चालताना कापतात, थरथर थरथर हातपाय कापतात. अशा तू रोगी अवस्थेमध्ये असणाऱ्या, रोगी युवा अवस्था पार करणाऱ्या, तुटले फुटले दातवाला, ज्याच्या मुखामध्ये दात नाही आहे, पांढरे पांढरे शुभ्र केस झालेले आहे किंवा पांढरे केस गळून पडलेले आहे, टक्कल पडलेला आहे, अशा टक्कल पडलेल्या म्हाताऱ्या व्यक्तीला, अशा डोकंवाल्याला ज्याच्या शरीरावर सुरकुत्या पडल्या, पुरी चमडी लोंबलेली आहे, अशा व्यक्तीला, सर्वत्र ज्याचे काळे शरीरावर डागा डागा पडलेले आहे, चमडीवर काळे काळे लोंबलेल्या चमडीवर चिन्ह उत्पन्न झालेले आहे, अशाला कधी तू जीवनात बघितलं नाही? स्त्रीला किंवा पुरुषाला? तो म्हणतो, पाहिलं तर होतं, पाहिलं होतं म्हणते मी, बघितलं होतं. भिक्षूंनो, तेव्हा यमराजाने त्या पुरुषाला विचारले, अरे पुरुष, तू तर तेव्हा समजदार होता, मग तू जर अशा वाकलेल्या, सुरकुत्या पडलेल्या, केस पिकलेल्या, दात पडलेल्या, अशा काळे धब्बे पडलेल्या अशा व्यक्तीला, स्त्रीला किंवा पुरुषाला जेव्हा तू बघितलं, याचा अर्थ तू समजदार होता. तशा लोकांना पाहून तुझ्या मनामध्ये असा विचार नाही आला की मी सुद्धा बुड्ढा होईल?
तुझ्या मनात असा विचार का नाही आला की मी सुद्धा म्हातारा होईल, जर्जर होईल, दात पडेल, केस पिकेल, सुरकुत्या पडेल, डाग पडणार, असं तुझ्या मनात का उत्पन्न झालं नाही? तसे तुझ्या मनामध्ये मनाने, वचन, वाणीने, कायेने कुशल कर्म करण्यात तुला का आठवलं नाही? मग तू जेव्हा तारुण्यात होता तेव्हा तू अशा लोकांना पाहिल्यानंतरही तू विचार का केला नाही की मी पण म्हातारा होणार आहो, मी पण जर्जर होणार आहो, माझे पण दात पडणार, माझे पण केस पिकणार, माझे पण केस गळून पडणार, सुरकुत्या पडणार, सर्व शरीरावर धब्बे पडणार, तेव्हा तू असा विचार का केला नाही? तारुण्यामध्ये केला का विचार? नाही केला. असा विचार करू शकला नाही. तेव्हा तो म्हणतो माझ्याकडून चूक झाली. जी यमराजाला म्हणतो आता माझ्याकडून चूक झाली, प्रमाद झाला माझ्याकडून भिक्षूंनो. तेव्हा त्याला यमराजाने असे म्हटले, हे पुरुष, तू तर प्रमादामुळे, आळसामुळे, तू दुर्लक्ष केल्यामुळे तन, मन आणि वाणीने कुशल कर्म करू शकला नाही. तारुण्यामध्ये मस्त मजा उडवली. आजही तुमचे मुलं काय करत आहे? ड्युट्यावर आहे, मस्त मजा करून राहिले, पण धर्म ऐकतात का? हे तारुण्य गेल्यानंतर, मरणानंतर त्यांना नरकात जाणे आहे. यमराजाला विचारणे आहे की तू तारुण्यात असताना का केलं नाही? पुण्यकर्म करायची जेव्हा वेळ होती तेव्हा तू का केली नाही? आणि आता पश्चाताप करतं, आता काही फायदाच नाही. म्हणून कुशल कर्माकडे कोणत्याही पोराचं, पोरीचं अजिबात लक्ष नाही आहे. लक्ष कोणाचं आहे? म्हाताऱ्या कुताऱ्यांचं, जे एकदम म्हातारपणात आलेले आहे. तारुण्य त्यांनीही संसारात गमावलेलं आहे. आता माना हालतात, खल 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 खल, ऐकण्याची क्षमता कमी आहे, ध्यान करण्याची शरीरामध्ये पावर नाही आहे. अशा वेळेस धर्म ऐकतो आपण. हे काय पल्ले पडते? काल काय भोजन केलं हे माहीत नाही, आज काय सांगितलं हे माहीत नाही, कहा गया तो काही नाही, क्या लाया तो कुछ नाही. ही अवस्था, हे वय धर्मग्रहण करण्याचं नाही आहे. म्हणून केव्हापासून? जेव्हा शरीर सबल असते, ताकद असते, बुद्धी असते, सर्व गोष्टी समजू शकतो, त्यावेळेस हे धर्मश्रवण करण्याची वेळ आहे. आणि त्यावेळेस आपले मुलं बाळ काय करतात? मजा मारतात, मौज मजा करतात, खाण्यापिण्यामध्ये, घुमण्यामध्ये आणि टाइमपास करण्यामध्ये मजा मारतात, मोबाईलमध्ये व्यस्त राहतात, पण धर्माचं पुण्यकर्म करत नाही. मग वेळ गेल्यावर ही परिस्थिती येते, तेव्हा काय करणार? कोणत्याही कामात जीवन नाही आहे, बर्बादीचं लक्षण आहे. म्हणून त्याला म्हणत आहे की तू तरुण असताना, तुला समजदार असताना तुला माहीत होतं की मी सुद्धा म्हातारा होणार आहो आणि हे या लोकांना पाहून, तेव्हा तुझ्या मनात असा विचार का आला नाही की मी म्हातारा व्हायच्या पहिले पुण्यकर्म करू दे? तू काया वाचा मनाने कुशल कर्म केले नाही. तू निश्चितच ते केले तू जे प्रमादी लोक करतात, जे आळस करणारे लोक जे करतात, मौज मजा करणारे लोक करतात, तेच तू केलेलं आहे. जे करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही आहे. तुझ्याकडून पाप कर्म झालेलं आहे. तुझ्याकडून जे पाप कर्म झालं नाही त्याच्या परिणामामुळे तू नरकात आलेला आहे. तर तुझ्या आईने किंवा तुझ्या बापाने किंवा तुझ्या भावाने किंवा तुझ्या बहिणीने किंवा तुझ्या मित्राने असं म्हणलं होतं का की तू पुण्यकर्म करू नको? म्हणलं होतं का कोणी एखाद्यानं? तुझ्याकडून हे पाप कर्म तुझ्या त्या रिश्तेदाराईनं करून घेतलं का? मग आळसात राय म्हणून, मौज मजा कर म्हणून नाही. तसेच तू स्वतःच पुण्यकर्म केलेले नाही आहे, म्हणून तुझ्याकडून पाप कर्म घडलेले आहे. म्हणून याचं फल तुला भोगावंच लागणार, माफ होणार नाही. या कर्माचं फळ तुला भोगावंच लागणार. या प्रकारे पहिला देवदूत कोण आहे? पहिला देवदूत सांगितलं, त्याला समजवून सांगितलं. पहिला देवदूत होता भिक्खूंनो. त्याला त्या यमराजाने प्रथम देवदूताविषयी सांगितले. हा होता पहिला देवदूत. कोण?
पहिला देवदूत कोण? सारं गेलं डोक्याच्या वरून. काय सांगितलं माहीत नाही, आम्ही धोपा काढत आहोत, लक्ष आमचं दुसरीकडे आहे, तुम्ही बडबड करा. यमराज देवदूत होते का पहिला? त्याला यमराजनं समजवला पहिला देवदूत की त्याला यमराजला देवदूत म्हणलं? पहिला यमदूत कोणता? देवदूत ज्याला पाहून आपल्याला वैराग्य आलं पाहिजे, असा विचार आला पाहिजे, मला पण हीच गती आहे, मी पण असा होणार आहे. तो देवाचा दूत आपल्याला सांगायला आला की सजग होय, तो देवदूत कोणता? एवढीशी गोष्ट तुमच्या खोपडीत नाही बसत. जेवढे म्हातारे लोक आहे ते आपल्यासाठी देवदूत आहे. ते समजवाले आलेले आहे की बघा माझी जी अवस्था आहे ना हे तुला होणार आहे. म्हणून या धर्तीवर शिकणे आपल्याला की त्या देवदूताकडून, देवाचा दूत आहे तो म्हातारा व्यक्ती, त्याचे केस पिकलेले आहे, दात हालत आहे, सुरकुत्या पडलेल्या आहे, चमडी लोंबली आहे, काळे धबे धबे पडते शरीरात. समजून घेतलं पाहिजे की हे मलाही होणार आहे. मग या वयामध्ये मी पुण्यकर्म नाही करू शकणार, म्हणून जेव्हा माझ्या शरीरात रक्तीशक्ती आहे तेव्हाच माझ्याकडून पुण्यकर्म होणार. तर मी या साऱ्या म्हातारपणापासून, जर्जरतेपासून माझा बचाव होणार. पुण्यकर्मामुळे मला नरकलोकामध्ये जाण्याची गरज नाही पडणार आणि यमलोक मला विचारणार नाही की तू पहिला देवदूत पाहिला की नाही. ही अवस्था माझ्यासोबत घडणारच नाही, कारण सुगतीकडे देवलोकामध्ये जन्म होणार, नरकलोकात होणार नाही. म्हणून तारुण्यामध्ये पुण्यकर्म करायचं आहे आणि त्या म्हाताऱ्या लोकांकडे पाहून पुण्यकर्म करायचं आहे की नाही माझी पण अवस्था अशीच होणार आहे. म्हणून पहिला देवदूत काय आहे? म्हातारे लोक. दुसरा देवदूत, त्याने यमराजाने प्रथम देवदूताच्या विषयामध्ये सांगून दुसऱ्या देवदूताच्या विषयामध्ये त्याला सांगणे आरंभ केले. दुसरा देवदूत, हे पुरुष, तू जेव्हा मनुष्य योनीमध्ये उत्पन्न झाला होता तेव्हा दुसऱ्या देवदूताला पाहिले का? पहिला देवदूत तर पाहिला, आता तुला समजला की पहिला देवदूत काय. आता दुसरा देवदूत कोणता? दुसऱ्या देवदूताला पाहिलं का म्हणून तो विचारत आहे त्याला. तेव्हा भिक्षूंनो यमराजाने पुन्हा विचारले, अरे पुरुष, का तू मनुष्य जीवनामध्ये असताना कोणत्या अशा पुरुषाला किंवा स्त्रीला पाहिलं की जे रोगग्रस्त आहे, भयानक रोगी आहे? पाहिलं कधी? रोगग्रस्त आहे, अतिशय त्याला त्रास होत आहे, खूप त्रास झेलावा लागतो, दुःख झेलावं लागत आहे, आपल्याच मलमूत्रामध्ये पडून आहे. तो आपल्याच मलमूत्रामध्ये पडून आहे, कोणी त्याचा करायला तयार नाही. दुसरे लोक त्याला सहारा देत आहे. दुसरे लोक काय करत आहे? त्याला दोन्ही हात धरून उचलत आहे. इतका म्हणजे तो दुर्बल आहे, बिमार आहे, व्याधीग्रस्त आहे की त्याला उठणं सुद्धा होत नाही ना आपल्याच मलमूत्रामध्ये तो भिजलेला आहे. त्यास अनेक लोक त्याला दोन्ही हात धरून, पाय धरून उचलत आहे, त्याची सेवा करत आहे, परिचर्या करत आहे. तेव्हा अशाला तू पाहिलं का? म्हणजे हो जी यमराजजी, मी पाहिलं अशा व्यक्तीला. अरे पुरुष, तेव्हा तो तू याचा अर्थ समजदार होता, तू जाणत होता की हे दुःख आहे, तू जाणणारा होता. तेव्हा अशा लोकाला पाहून तुझ्या मनामध्ये विचार का आला नाही? अशा बिमार लोकांना पाहून तुझ्या मनामध्ये विचार का आला नाही की एक दिवस मी सुद्धा रोगग्रस्त होणार, माझ्यावर सुद्धा तीच पाळी येणार आहे. तसेच मला काय, वाचा आणि मनाने कुशल कर्म करायला पाहिजे. तुझ्या मनात असा विचार का आला नाही?
तारुण्यात असताना, रक्तिशक्ती असताना, तू समजदार असताना तुला हे व्याधीग्रस्त झालेले लोक आपल्याच मलमूत्रामध्ये पडून असणाऱ्या व्यक्तीला पाहून तुझ्या मनामध्ये असा विचार का आला नाही की मला सुद्धा हीच गती येणार आहे आणि अशी गती येण्याच्या पहिले मी पुण्यकर्म करायला पाहिजे, मला अशी गती येऊ नये म्हणून मी पुण्यकर्म करायला पाहिजे असा विचार करून तू पुण्यकर्म का केलं नाही? करू शकला का? पुण्यकर्म करू शकला का यावाच्या मनाने? नाही करू शकलो. मग तू काय केलं? आळस केला ना पुण्यकर्म करण्यासाठी, प्रमाद केला ना. तुझ्याकडून प्रमाद झालेला आहे, गुन्हा झालेला आहे, दोष झालेला आहे की तू तेव्हा ते करू शकत होता परंतु करू शकला नाही. तेव्हा त्या यमराजाने म्हटलं त्याला, यमराज म्हणाला, अरे पुरुषा, तू प्रमादवश हे कर्म पुण्यकर्म करू शकला नाही. आळसामुळे, दुर्लक्षामुळे तू टाळलं ते करणं. त्यावेळी जेव्हा तू करू शकत होता तेव्हा तू ते टाळलं करायला. तू तर पुण्यकर्म केलं नाही. जो एक प्रमादी आळशी मनुष्य करते तेच तू केलेला आहे. जो आळशी मनुष्य, दुर्लक्ष पुण्याकडे करणारा व्यक्ती जो करीत असतो तेच तू केलेलं आहे. तू तर पुण्यकर्म नाही केलं म्हणजे पाप कर्म. तुझे पाप कर्म केलेलं आहे, पुण्य घडलंच नाही तुझ्या हातून तर काय घडलं? मग पापच घडलं की पुण्यकर्म करू शकला नाही म्हणजेच तुझ्या हातानं पाप कर्म घडलं. प्रमाद केला, तू आळस केला, तर हे जे पाप कर्म तू केलेलं आहे काय तुझ्या आईनं करायला लावलं, तुझ्या बापानं करायला लावलं, तुझ्या भावानं करायला लावलं, तुझ्या बहिणीनं करायला लावलं की नातेवाईकांनी की मित्रांनी? कुणी करायला लावलं? नाही जी, कुणीही नाही. मग तू आता याचं जे फळ भोगणार आहे ते तू केलेल्या कर्माचं फळ आहे आणि ते तुला भोगावंच लागणार आहे. भोगल्याशिवाय सुटका नाही आहे. म्हणून तुला तुझ्याच कर्माचं फळ आज भोगायला मिळणार आहे. नरकात जे आला तू ते तुझ्याच कर्माच्या फळामुळे की जेव्हा तू पुण्यकर्म करू शकत होता, तुला कोणी मायबापानं रोखलं नाही, तुझ्या भावाबंधानं रोखलं नाही, मित्रांनी रोखलं नाही, कोणत्याही नातेवाईकांनी तुला पुण्यापासून रोखलं नाही, तेव्हा तू पुण्यकर्म करायला पाहिजे होतं, तेव्हा तू पुण्यकर्म करू शकला नाही. याला दोषी कोण? दुसरा कोणीही नाही. तुझ्या आळसामुळे, तुझ्या दुर्लक्षामुळे, तुझ्या बेहुशीमुळे तू हे कर्म करू शकला नाही म्हणजे तुझ्याकडून पुण्य घडलं नाही, पाप कर्मच घडलं आणि त्यामुळे तुला परिणाम याचा भोगावाच लागेल. या प्रकारे यमराजाने त्याला, त्या पुरुषाला दुसऱ्या देवदूताविषयी सांगितले. हा दुसरा देवदूत होता कोण? रोगी. हा आपल्यासाठी काय बनून आला इथं धर्तीवर? देवदूत. योग्य त्याच्यापासून आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे की आज नाही उद्या माझी पण परिस्थिती अशी होणार आहे, ही अवस्था मला पण येणार आहे, म्हणून मला अशी अवस्था येऊ नये म्हणून मी पुण्यकर्म केलं पाहिजे. याच्यावरून काय सिद्ध होते की म्हातारपण येते, जर्जरपण येते, दुःखात येते, आपल्या मलमूत्रामध्ये लोळते. कशामुळे? कशामुळे? ज्या वयात जे पुण्यकर्म करायला पाहिजे होतं तेव्हा ते केलं नाही म्हणून. म्हणून त्या लोकांचं पाप आहे आणि त्याच्याकडे पाहूनच आपल्याला पुण्यकर्म करण्याची प्रेरणा उत्पन्न होत आहे. म्हणजे तो आपल्यासाठी काय आहे? देवाचा दूत बनून आलेला आहे की आपल्याला समजवत आहे की बघ ही परिस्थिती तुझी पण होणार आहे, तुझी परिस्थिती होण्याच्या आधी सुधार, आता तरी पुण्यकर्म करणं सुरू कर. तो देवदूत आपल्याला शिकवत आहे, एक योग्य दिशा दाखवत आहे. म्हणून दुसरा देवदूत होता रोगी. नंतर तिसऱ्या देवदूताबद्दल सांगणं सुरू केलं. तेव्हा त्याला विचारते की तिसऱ्या देवदूताविषयी जेव्हा सांगणं सुरू केलं तर हे पुरुषा, तू मनुष्यामध्ये असताना, मनुष्य जीवनामध्ये जेव्हा होता त्यावेळेस तू तिसऱ्या देवदूताला बघितले का?
तो म्हणाला, नाही, मी तिसरा देवदूत बघितला नाही. तेव्हा त्या यमराजाने त्याला विचारले, काय तू तरुण मनुष्य असताना कोणत्याही पुरुषाला किंवा स्त्रीला पाहिले नाही? आता तिसरा देवदूत काय आहे? तिसरा देवदूत जो 1 किंवा 2 किंवा 3 दिवस झाले तो व्यक्ती मरून आहे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस झाले तो मरून आहे. ज्याचं मृत शरीर फुगलेलं आहे, त्याचं शरीर फुगलेलं आहे, ज्याचं शरीर निळं पडलेलं आहे, ज्याच्या शरीरामध्ये किडे लागलेले आहे, ज्याचं शरीर सडलेलं आहे, अशा प्रेताला कधी तू पाहिलं का? त्याला पाहून तुझ्या मनामध्ये असा विचार आला का, माझं पण असं होणार आहे? कोणत्या दिवशी पण मी मरणार आहे, म्हणून रोज आपण सकाळी काय करतो? त्याचा अभ्यास करत आहोत. आणि त्याच्यानंतर दुसरी काय आहे? 10 मधली अशुभ भावना. निळं पडलं, पिवळं पडलं, किडे पडले, सडलेलं आहे, फुगलेलं आहे, पाणी निघत आहे, हे काय आहे? अशुभ भावना. शरीराप्रती एक तर मरणानुस्मृती करा, नाहीतर अशुभ भावना करा. मरताना दुःख होत नाही, आपल्या शरीराचं काही हो, दुःख होत नाही प्राण त्यागताना. ह्या 2 स्मृती जर केल्या, मरणानुस्मृती किंवा अशुभ भावना, हे जर केली, शरीराप्रती आसक्तीच नाही राहत, लोभच नाही राहत. शेवटी प्राण त्यागताना जाऊ दे म्हणते, काय हे मातीचा ढिगारा आहे, याला इथं ठेवणे आहे, जा आरामशीर आपला प्राण त्यागतो, सजगतेत त्यागतो, पाहता पाहता त्यागतो त्या शरीराला. दुःख नाही होत, नरकात नाही जात, प्रगती होते त्याची. कारण तो मृत्यूला न घाबरता प्राणाचा त्याग करत आहे. भयभीतपणा येत नाही, रड येत नाही, हागीने उलट्याने भरत नाही, घाबरत नाही, अशी अवस्था त्याला येतच नाही. म्हणून तो या 2 भावना, ध्यान भावना किंवा याची भावना, मरणानुस्मृती किंवा अशुभ भावना. अशुभ भावना कशी केल्या जाते? जेव्हा तुम्ही असं शरीर पाहता तेव्हा घरी येऊन काय करायचं आहे? जेव्हा दवाखान्यामध्ये की पाहिलं असेल ना, असं शरीर पू निघलेलं आहे, हिरवं पडलेलं आहे, मांस लोंबलेलं आहे, किडे पडलेले आहे, सडलेलं आहे, असं पाहिलं असेल ना, घरी येऊन ध्यान करताना बसताना ते पण बंद शरीराचं चिंतन करायचं आहे. असं असं पाहिलेलं आहे मी, माझ्या शरीराचं असं होणार आहे. तुमची झपाट्यानं प्रगती होते, एवढी झपाट्यानं की तुमच्या शरीरात सारं ते दिसते बाहेरचं. किडे तुमच्या शरीरात दिसतात, हिरवं पडलेलं, तुकडे पडलेले, सडलेलं पुरं तुमचं शरीरात दिसते. तेव्हा एकदम तुम्ही प्रगतीपथावर गेले की या शरीराची ही अवस्था आहे, ते तुम्हाला दाखवून दिलं सत्यता. तेव्हा तुम्हाला घाबरटपणा नाही येणार. अशुभ भावना जरुरी आहे. मरणानुस्मृती करा तर मरणाच्या वेळी भय नाही वाटणार, आणि अशुभ भावना करा तर कितीही शरीर सोडू द्या, कितीही किडे पडू द्या, कर्मानुसार काही परेशानी नाही आहे, भयच नाही लागणार आहे. सहज सोडता येते, तेवढे व्याधी दुखणं सहन करून सहज शरीराला त्यागता येते. अशुभ भावना या प्रकारे आपल्याला ही भावना करायची आहे. तेव्हा हा तिसरा देवदूत, त्याबद्दल त्याने विचारलं की तू अशा व्यक्तीला पाहिलं का, अशा स्त्रीला, पुरुषाला पाहिलं की ज्याचे शरीर सडलेलं आहे, निळं पडलेलं आहे, किडे पडलेले आहे, 2 दिवसाचा आहे, 4 दिवसाचा आहे, 8 दिवसाचा आहे, अशा प्रकारे शरीर पाहिलं का? तेव्हा हो जी, मी असं पाहिलं होतं. यमराजाला सांगत आहे तो, हो मी असं शरीर पाहिलं होतं. मग त्याला पाहून तुझ्या मनामध्ये काय विचार आला? काही विचार आणला का तू? माझं पण असंच होणार आहे, माझ्या शरीराची अवस्था अशीच आहे,
माझं पण शरीर सडणार आहे, कुजणार आहे, किडे पडणार आहे, दुर्गंधीयुक्त आहे, पाणी निघणार आहे, असा विचार केला का कधी? कोणत्या ना कोणत्या दिवशी मी पण मरणार आहो. माझ्या पण शरीराची हीच दशा होणार आहे, असा विचार केला नाही केला. मग तू काय केलं? दुर्लक्ष केलं, आळस केला, प्रमाद केला. जेव्हा तुला ते असा विचार करून पुण्यकर्म करायला पाहिजे होतं की असं माझं होण्याच्या पहिले मी पुण्यकर्म करू दे, पुण्याच्या बळावर मला सुगती प्राप्त होणार, हे दुर्गती मिळणार नाही, असा विचार करून तू पुण्याच्या मागे का धावला नाही? तेव्हा काया वाचा मनाने कुशल कर्म करायला पाहिजे होते. तुझ्या मनात असा विचार का आला नाही की मला कुशल कर्म करू दे, असं व्हायच्या पहिले मला पुण्यकर्म करू दे, असा विचार तुझ्या मनात का आला नाही? अरे पुरुष, तू तर तेव्हा समजदार होता, जाणकार होता, तुला तर ह्या साऱ्या गोष्टी कळत होत्या, तरी तू या गोष्टीकडे पाहून असा विचार केला नाही की माझं पण असं होणार आहे, मला पुण्यकर्म करू दे. प्रमादी, तो प्रमाद केलेला आहे. तू हे जे प्रमाद केलेला आहे, पाप कर्म केलेलं आहे का? तुझ्या आईनं सांगितलं तर पाप कर, तुझ्या बापानं सांगितलं की पुण्यकर्म करू नको, तुझ्या भावानं सांगितलं, बहिणीनं सांगितलं की विहारात जाऊ नको, धर्म ऐकू नको, कोणा सांगितलं? पुण्यकर्म करू नको असं कोण्या रिश्तेदारानं, तुझ्या नातेवाईकानं किंवा तुझ्या मित्रांनी सांगितलं की पुण्यकर्म करू नको? नाही, कुणीही सांगितलं नाही. मग तुला जे पुण्यकर्म केलेलं नाही आहे, जेव्हा तुला कुणीही सांगितलं नाही आहे की पाप कर्म कर, पुण्यकर्म करू नको, असं जर सांगितलं नाही तर तू आतापर्यंत पुण्यकर्म केलं नाही तर पापच केलं, आणि त्या पापाचं फळ तुला भोगावंच लागणार. ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून तुला नरकात यावं लागलं. तेव्हा आळस केला तू जेव्हा करू शकत होता, त्यामुळे तू नरकात आला. चौथा देवदूत या प्रकारे, चौथ्यांदा या प्रकारे यमराजाने, आता तिसरा देवदूत कोणता होता? मृत्यू. तिसरा देवदूत मरण. तेव्हा यमराजाने त्या पुरुषाला तिसऱ्या देवदूताच्या विषयामध्ये सांगून चूप झाला. तिसरा विषय सांगितला, तिसरा देवदूत दाखवला आणि चूप झाला. तर या प्रकारे तुम्ही पाहिले ना कधी देवदूत? नाही पाहिले? पाहिले ना? ते आपल्यासाठी काय बनून आले धरतीवर? देवाचे दूत बनून आले का? बघ, ही अवस्था तुला पण येणार आहे. मग आपण काय केलं पाहिजे? ही अवस्था याच्यामध्ये नको रे बाबा, अशा प्रकारचं जीवन नको मला, म्हणून मला पुण्यच कर्म करू दे ना. पुण्याच्या बळावर मी या देवदूताचा आधार घेऊन मी पुण्याच्या बळावर सुगतीला जातो, दुर्गतीला नाही जात, असं म्हणून आपण पुण्याच्या मागं धावलं पाहिजे. तर हे होते 3 देवदूत. तर त्याने 3 देवदूताबद्दल सांगितलं यमराजानं आणि चूप झाला. तेव्हा भिक्षूंनो, ते यमदूत त्या पुरुषाला 5 प्रकारचे दंड देण्याकरिता घेऊन गेला. आता दंड भोगा लागेल ना, नरकात गेला तर. 5 प्रकारचे दंड देण्याकरिता तो यमराज त्याला घेऊन गेला. कुठे? त्या दंडस्थळावर. तिथे त्याने एक त्याच्या हातापायावर दुसरा हात पायावर, म्हणजे एक हात एका पायाला धरून, दुसरा हात दुसऱ्या पायाला धरून त्याच्या छातीवर गरम गरम लोखंडाचे दगड ठेवले, लोह्याचे लाल लाल दगड ठेवले एका हातावर, पायावर. दोन्ही हात एकत्र केले, एक हात एक पाय, आणि दोन्ही याच्यावर लोखंडाचे तपलेले लाल लाल दगड ठेवले. त्याने अत्याधिक त्याला दुःख होऊ लागलं, भयानक वेदना होऊ लागल्या त्या गरम दगडांमुळे, लोह्याचे दगड वेदना होऊ लागल्या. परंतु तो त्या वेदनांना सहन करून
तो सहन करत गेला, पण सहन होत नाही. एवढ्या मोठ्या वेदना त्या गरम गरम लोखंडाच्या दगड ठेवण्यात आलेले आहे, ते सहन करून सुद्धा तो मरू शकला नाही. तेवढ्याले दगड त्याचे लोखंडाचे लाल लाल तपलेले त्याच्या अंगावर ठेवून सुद्धा तो मरू शकला नाही. जोपर्यंत त्याचा पाप कर्माचा दंड पूर्ण झाला नाही तोपर्यंत त्याला मरण आलं नाही. या प्रकारे हे 4 प्रकारचे काय होते, 3 प्रकारचे देवदूत होते. या 3 प्रकारच्या देवदूतांना पाहून आपण काय शिकायला पाहिजे? मी पण याच प्रकारे होणार आहे. म्हणून या धर्तीवर आपल्याला जे योग्य मार्गाकडे घेऊन जाणारे आहे हे 3 देवदूत आहे. यांना पाहून आपण शिकायला पाहिजे. अशा प्रकारचे लोक जे महाधनवान असतात, धनिक लोक असतात, ते मोठे मोठे करोडपती, अरबोपती, महान ऐश्वर्यशाली संपन्न धनपती आणि विशाल साम्राज्यवाले लोक सुद्धा या साऱ्या संसाराच्या गोष्टींमध्ये लिप्त होतात, कामभोगामध्ये लिप्त होतात. परंतु जे करायला पाहिजे ते त्या वेळेस करत नाही. ती वेळ असतो एक एक. जसं लहानचं बालक असेल, जेव्हा समजदार झालं तेव्हा जर त्याला शिक्षण जर दिलं तर तो योग्य प्रकारे प्रशिक्षित होतो आणि ग्रहण करतो. त्याची ग्रहण करण्याची क्षमता भरपूर असते लहान लेकराची, आणि तिथूनच त्याला जर आपण शिक्षण दिलं तर बराबर तो शिकतो. नंतर तारुण्य आल्या, किशोर वयामध्ये आल्यानंतर पुन्हा मजबूत होतो. त्याला ते वळण लावल्यावर तारुण्यात आल्यानंतर पुन्हा त्याला समजदारी येते, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, आणि त्याच्यामुळे तो जे वाईट आहे त्याचा त्याग करतो आणि जे पुण्याचा आहे त्याचा स्वीकार करत असतो. म्हणून या प्रकारे सर्व काम भोगामध्ये लिप्त असतात, मजा मोज मजा करतात. जेव्हा पुण्यकर्म करण्याची वेळ आहे तेव्हा मोज मजा करतात, आणि मायबापाचंही त्याच्यावर बर्डन नसते पुण्यकर्म करण्यासाठी. राहू दे म्हणते, नाही म्हणते तर राहू दे. म्हणजे त्याला बळजबरीनं पुण्याकडे नाही वळवत, त्याला त्या पापाकडे वळवून नरकाकडे घेऊन जातात. म्हणजे याच्यामध्ये मायबापाचा सुद्धा हात आहे की त्यांना योग्य दिशा न दाखवणे. या धर्तीवरचा पहिला टीचर जर माय आहे, बाप आहे, तर यांचं काम काय आहे? त्यांना योग्य दिशा दाखवून धर्मामध्ये प्रविष्ट करणे आणि धर्माबद्दल त्यांना कट्टरता बनवणे. त्याच्या मनामध्ये सदाचारा सद्गुणाविषयी कट्टरता निर्माण करणे हे माझ्या जीवनाचं अंग आहे आणि मला सदाचारामध्ये जीवन जगायचं आहे, तर त्याचं कल्याण होतो. पण मायबाप म्हणतात जाऊ दे ना, त्याचं मन नाही आहे, जाऊ दे ना, ते नाही म्हणते, म्हणत येईन तेव्हा करण, मला काही तेवढं बर्डन द्यायचं नाही, आणि नाही देत तर नरकाकडे जाते. तुम्ही जर काही शिकवायला तयार नसाल ना तर दुसरा बाहेर शिकवायला तयारच आहे. तुम्ही त्याला काही जर देत नसाल घरामध्ये तर दुसरा द्यायला तयार आहे. मग काय कराल? तुम्ही घरी शिकवू शकत नाही तर दुसरा त्याच्याजवळ जाते. तुम्ही तर घरी त्याच्याजवळ तुम्ही जाऊ शकत नाही शिकवायला, तर दुसरा त्याच्याजवळ येते, चाल बाई, चाल बापू, मी शिकवतो ते ग्रहण करायला. बाहेर तयारच आहे. सारं त्याला जे जे पाहिजे ते देणारे तयार आहे. ते त्याच्या जवळ जातात, त्याला त्याच्याजवळ जायची गरज नाही आहे. त्याच्या जवळ जाऊन म्हणतात चाल चाल, मी घेऊन जातो, मी सारा खर्च करतो, मी देतो. मग तुम्ही देत नाही तर त्याला बाहेरून घ्यावं लागणार. ज्या वस्तू तुम्ही द्यायला पाहिजे ते त्याला न मिळाल्यामुळे दुसरा देतो, तेव्हा त्याला पटते की हां याचं आपलं जावं. आणि म्हणून आपल्या मुलाबाळांचा मार्ग बदलतो, त्याचं शोषण होते आणि जीवनातून उठतो, बर्बाद होतो. मग आपण डोकं पिटतो. मग काय फायदा आहे? यावेळेस त्याला जे द्यायला पाहिजे तेव्हा तर प्रयत्न केले नाही, जोर तर लावला नाही. जाऊ दे ना, काय बर्डन द्यायचं त्याला, काय त्रास द्यायचा, अभ्यास करते. आणि त्या अभ्यासासोबत जीवनाचा अभ्यास महत्वाचा आहे की नाही? तुझा भौतिक अभ्यास झाला पोट भरण्याचा,
पोट तर गधे भरतात, हे सारे जनावरही भरतात, भरतील ना पोट, कसं ना कसं आपलं पोट भरतील, बुद्धी आहे तर. पण तुम्ही काय द्यायला पाहिजे त्यांना? धर्म द्यायला पाहिजे, जे खरी जीवन जगण्याची कला आहे ते द्यायला पाहिजे, ते शिकवायला पाहिजे. तेव्हा मायबाप निघून गेले तरी ते आठवण ठेवतात की मायबापानं आमच्या खरं धन दिलेलं आहे, आम्हाला धर्मधन दिलेलं आहे, मुक्तीचं धन दिलेलं आहे, उपकार मानतील. आणि तुम्ही देता काय त्यांना? बिघडवणारे देता, मोबाईल देता, गाडी देता, घोडा देता, टी व्ही देता, दुनियाभराच्या सुखसुविधा देता, पण धर्म नाही देत. तर दुसरा कोणीतरी आपल्या पद्धतीने धर्म शिकवायला तयार आहे, त्याच्या जवळ जाऊन चल मी शिकवतो, मीच पैसे भरतो, मीच हे करतो, तयारच आहे. तुम्ही करू नका, दुसरा तुमची जिम्मेदारी करायला तयारच आहे, पण तुमच्या मार्गानुसार करणार का तो आपल्या पद्धतीने करणार, त्यांना वळवणार, वळण लावणार. हे जगामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. मी जर आज चुकलो तर उद्या दुसरा त्याचा फायदा उचलल्याशिवाय राहत नाही. मग तो आपल्या पद्धतीने शिकवणार ना, मग काय करायला बिघडल्यावर? म्हणून ही वेळ होती तर त्यानं ते करायला पाहिजे, तो केलं नाही. मायबापाने त्याला वळण लावलं नाही, गलत मार्गावरही जा म्हणलं नाही, चांगल्या मार्गावरही जा म्हणलं नाही, त्याच्यामुळे त्याला ते करायला मिळालं नाही. आपण जर योग्य मार्ग दिला असता तर गलत मार्गाकडे कितीही लोकांनी प्रयत्न केले असते वळवण्याचे, तरी वळण घेतलं नसतं. आपण कुठेतरी चुकतो, मायबाप चुकतात. म्हणून धनवान लोक सारेच्या सारे काम भोगामध्ये लिप्त आणि तृप्त होण्यासाठी प्रयत्न करतात, लिप्त राहतात, अतृप्त राहतात, त्यामुळे तृप्तीसाठी प्रयत्न करतात. या प्रकारे पारस्परिक संपत्ती, परलोभ, दुसऱ्या वस्तूंचा लोभ यावर दृष्टी ठेवतात. अशा लोकांना धनाच्या प्रती उत्सुकता असते, धन कमवण्यासाठी दुनियाभराची उत्सुकता असते, आवड असते, पण धर्मासाठी बिलकुल नाही. मायबापाही म्हणतात शिक, मस्त शिक, मस्त कमाव, लाख नाही 2 लाखाचा 5 लाखाचा पॅकेज आला पाहिजे. धर्माच्या क्षेत्रात कोणतंच पॅकेज नाही आहे. शेवटी कोणतं पॅकेज देते यमराज? मग छाताडावर गरम लागेल तप्त लोखंडाच्या गोळे ठेवते, तेव्हा मग ते होय तो त्याचं पॅकेज घे, शेवटच्या क्षणी हे पॅकेज घे. पैसा कमवला ना, तू धनामध्ये लिप्त झाला ना, काम भोगात लिप्त झाला ना, साराच्या सारा ऐश्वर्याचा त्याग हे घेतला ना, भोग घेतला ना, आता जे करायला पाहिजे होतं तेव्हा तू केलं नाही ना, तर आता चुकला कुठेतरी पुण्यकर्म करण्यात, मायबापाने सवय लावली नाही, त्याच्यामुळे आता परिणाम भोग. याला जिम्मेदार तो मायबापाला दोष देतो की आमच्या मायबापानं शिकवलं नाही. एखाद्या पोराने शाळेतून जर एखाद्याचा पेन चोरून आणला किंवा कोणतं काय सोन्याची रिंग किंवा काय चोरून आणलं तर माय काय म्हणते? राहू दे ठेवून दे. म्हणत नाही की 2 कानपडात हाणत नाही, नेऊन दे नाही म्हणत, राहू दे. म्हणजे लोभ तयार होते, त्याच्यापासून त्याला सवय का लागते? चोरी करायची सवय लागते. कोण लावली? राहू दे वाला शब्द कामी आला त्याच्या. मग तो आता पेन आणली, उद्या घड्याळ आणते, परवा दुसऱ्याचा काही मोठी वस्तू आणते, त्याच्यापेक्षा सोनं चांदी आणते. मग मध्ये राहू दे. त्या राहू देचा परिणाम मोठा डाकू बनतो, गुंडा बनतो. आणि तेव्हा मग जेव्हा तो पकडला जातो, मारला जातो, त्याची हत्या होते, तेव्हा पोलीस स्टेशनला नेते, तेव्हा मायबाप सोडवायला रोज ओरडतात. मग तेव्हा त्याला पश्चाताप येते की तू त्यावेळेस जर माझ्या कानाखाली आणली असती तर माझ्याजवळ सबक असता, जीवनभर मला तुझी थापड कामी आली असती, आठवण करून दिली असती त्या थापडीनं की नाही हे गलत करताना माझ्या आईनं कानाखाली आणली, माझ्या बापानं कानाखाली आणली, ती आठवण झाली असती ना, ते बार बार आठवणं त्या पाप कर्मापासून परावृत्त केलं असतं. पण तसं करतात का? नाही, राहू दे त्याच्याच मनानं, अभ्यास करत आहे, राहते मोबाईलमध्ये व्यस्त, अभ्यास करत आहे. मायबापाचं कवडीचंही लक्ष राहत नाही मुलांवर की बाहेर काय करतात. तर मुलं काय करतात? तरुण मुलाच्या मैत्रिणीच्या संगतीमध्ये ड्रग्स घेतात, व्यसन लागते, मायबापाला माहीतच नाही. बियर पितात रात्रीच्या वेळेला, जेव्हा पार्ट्या करतात बाहेर पुण्यामध्ये मुंबईमध्ये, त्या पार्ट्यामध्ये जातात तर बियर पितात, डोलून कुणीकडे रात्रीच्या वेळेला पडून राहतात, तर बाकीचे लोक फायदा उचलतात. मित्रच जवळचेच वाजणारे, सारा बरबाद झाल्यावर मग म्हणतो अरे आम्हाला माहीतच नव्हतं. मग लक्ष कुठं आहे तुमचं?
पालन पोषणाकडे दुर्लक्ष आहे तुमचं. त्या कारणाने या देवदूताबद्दल जर तुम्हाला समजलं तर तुम्ही मुलांना समजून देऊन त्यांच्याकडून पुण्यकर्म कराल. पण देवदूत तुम्हालाही माहीत नाही कशाला म्हणतात. त्याच्यामुळे समस्या उत्पन्न झाली. म्हणून या प्रकारे काम भोगामध्ये लिप्त असणाऱ्याची दृष्टी धन कमवण्याकडे असते, ऐश्वर्य नाव कमवण्याकडे असते आणि त्या कमवण्यामध्ये तो पुण्यकर्माला विसरून जातो, विसर पडतो त्याला. त्याच्यामुळे त्याला परिणाम भोगावे लागतात. म्हणून सांसारिक प्रवाहामध्ये पडणारे लोक कोण, अन्य साधारण जन असे असतात की या लोकांमध्ये धनाप्रती उत्सुकता असते, धनाची खूप तृष्णा असते. सतत तो या धन कमवण्याच्या तृष्णेमध्ये या पुण्यकर्माचा त्याग करणारा असतो. पुण्यकर्म बाजूला जाते धन कमवण्याच्या चक्करमध्ये. सारा रात्रंदिवस धन कमवते. मायबापाला लय खुशी वाटते की 5 लाखाचं पॅकेज आहे माय पोरायचं, वा वा वा. आणि तू त्या पैशानं खुश होत आहे की माझे पोरं बारं नोकरी करून पार्ट टाइम जॉब करून शिकतात आणि विहारातही जातात ना, त्याच्यातलं थोडं ना थोडं दान देऊन येतात, तर आमच्या मान उंच आहे असे म्हणतात का? या सवयी लावल्या का? नाही. कुठे राय बाई, कुठे राय बापू, पण विहारात जाजो, दान देजो आपल्या कमाईतला थोडंसं तरी, म्हणतात का? नाही. मग जेव्हा सांगितलं नाही, शिकवलं नाही विहारात जाजो, तर मग दुसरीकडे जाणार नाही का? तिसरा तयारच आहे त्याला कुठे ना कुठे न्यायला. हे कारण मायबाप चुकतात, त्याचा परिणाम आहे. या प्रकारे तो पुण्यकर्माला त्याग करतो तृष्णेचा. तृष्णेमुळे धन कमवण्यासाठी रत राहतो. भगवान बुद्धाने त्यांना घर वार पुत्र पशु आणि आपले सारे प्रियजन हमेशाकरिता सर्वथा त्याग करून प्रवज्या करणारे लोक जे असतात ते जीवनात काहीतरी कमवतात, की त्यांना वर्षातून एकदा तरी प्रवज्या दाखवली पाहिजे, प्रवजित केलं पाहिजे, जीवन अंगावर पडलं पाहिजे आणि त्याने धर्माचा त्या अभ्यास केला पाहिजे, त्याग कळला पाहिजे की भिक्षू जीवन कसं असते. बौद्ध परंपरेमध्ये, थायलंडमध्ये परंपरा आहे, बर्मामध्ये परंपरा आहे की राजा जरी असेल तर त्याला जीवनात एकदा चिवर घ्यावं लागते. ज्या मुलांना चिवर घेतलं नाही त्याला मुलगी दिल्या जात नाही. प्रवजित झाला नाही म्हणजे तू धार्मिक नाही आहे, माझ्या मुलीला तू चांगल्या प्रकारे पोसूच शकत नाही असं म्हणून त्याला मुलगी देत नाही. तर थायलंडमध्ये रूल बनला राजापासून राजा सुद्धा राजपाट त्यागतो आणि 10 दिवसासाठी 15 दिवसासाठी सामनेर बनतो. परंपरा आहे थायलंडमध्ये. आम्ही काय करतो? नाही म्हणते ना शिबिराला. माझे शिबिरं राहतात दरवर्षी. 175 मुलं राहतात, मुलं. पेन बुक सारा खाना खर्च सारा जाग्यावर देतो, चिवर पात्र सर्व भोजन येते, बिमारीचा खर्च सारा जाग्यावर करतो. 1 लाखाचा खर्च राहते एका शिबिराचा. तरी आणून घालायचा तयार नाही मुलांना. जा शिकून या. 100 मार्काचा पेपर 15 दिवसात पाठ करून घेतो. तुमचे मुलं 7 वाजता उठवता तुम्ही घरी, माझ्याजवळ 4 वाजता उठतात. सकाळी 4 वाजता उठून लॅट्रिन बाथरूम करून 4:30 पर्यंत ओके होतात. 5 वाजता ध्यानाला बसतात, 6 वाजेवरी ध्यान करतात, 6 वाजता वंदना करतात, 7 वाजेवरी वंदना होते, 7:30 पर्यंत आपले नित्यक्रिये राहिलेले करतात आणि 8 वाजताचा नाश्ता होते. 9 वाजेवरी नाश्ता खतम. 9 ते 10 वाजेवरी आंघोळी, 10 वाजता पिरियडला बसायचं क्लासला, 10 ते 11 पर्यंत क्लास, 11 ते 12 भोजन, 12 नंतर आपले पात्र साफ केल्यानंतर 1 पर्यंत आराम करायचा, 12